नमस्कार. आज आपण अतिशय पौष्टिक झटपट तयार होणारी बाजरीच्या पिठाची उकड बनवणार आहोत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी साधारण 1 कप एवढं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये साधारण 2 कप एवढं ताक घालणार आहोत. आता आपण हे पूर्णपणे व्यवस्थित विसळून घेऊयात, जेणेकरून यामध्ये गुठळी राहणार नाही. ताकामध्ये हे पीठ आपल्याला पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारच्या भरपूर झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही नक्की जाऊन चेक करा. आता इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. यामध्ये आपण साधारण 2 चमचे एवढं तेल घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये मोहरी ॲड करणार आहोत. मोहरी छान तडतडली की मग आपण यामध्ये थोडंसं जिरं घालूयात. 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या इथे मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत व 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून इथे मी घेतलेल्या आहेत. हे सर्व 1 ते 2 मिनिटं आपण छानपैकी परतून घेऊयात. आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालूयात आणि एकदम किंचित चिमूटभर एवढं मी हिंग घातलेलं आहे. हळद आणि हिंग या फोडणीमध्ये छानपैकी मिक्स करून घेऊयात. आता आपण इथे 1 कप एवढं पाणी घेतलेलं आहे. पाण्याला व्यवस्थित उकळी फुटली की आपण यामध्ये भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. पाण्याला उकळी फुटली की मग गॅसची फ्लेम लो करायची आणि मग यामध्ये आपण जे बाजरीचं पीठ ताकामध्ये मिक्स करून घेतलेलं होतं ते आपण इथे घातलेलं आहे. आता आपण हे परत एकदा व्यवस्थित मिसळून घेऊयात. यामध्ये गुठळी राहणार नाही याची काळजी घेत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की मग आपण मीडियम फ्लेमवर एक 7 ते 8 मिनटं झाकण ठेवून ही बाजरीची उकड व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. चवीला ही अतिशय अप्रतिम लागते व एकदम झटपट अशी तयार होते. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चहासोबत ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहू शकता. उकड शिजून झाली की याचा रंग पूर्णपणे बदललेला असतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता उकडीला छान अशी शाईन आलेली आहे. एकदम मस्त अशी चकाकी येते. आपली उकड खाण्यासाठी एकदम रेडी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.